तुमच्या बँक खात्यात 5,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे असतील तर सावधान. देशातील सर्व बँक खातेधारकांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली. आता सर्व लोकांच्या बँक अकाउंटवर 5 कडक नियम लागू झाले. आता हे नियम पाळले नाही तर होणार मोठा दंड. तुमचा विश्वास बसत नसेल पण काल मध्यरात्रीपासून हे नियम लागू झाल्यामुळे आज सकाळी एका मोठ्या बँकेत शेकडो लोकांची गर्दी झाली होती. कारण होतं खात्यातून 2,000 5,000 रुपये कापून घेतले होते. बँक मॅनेजरला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही नियम पाळला नाही, त्यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे कापून घेतले. होय, ही बातमी आज सकाळी टीव्हीला आलेली आहे. आता एका जिल्ह्यामध्ये हे पैसे कापले गेले तर आता तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पैसे कापून घेतले जाणार. कारण की लोकांना नियमच माहिती नाहीयेत. खरं तर हे नियम जुने आहेत पण ते आधी एवढ्या कडक पद्धतीनं राबवले जात नव्हते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं काल मध्यरात्री सगळ्या बँकांना एक नोटीस दिली. त्या नोटीसद्वारे सगळ्या बँकांमध्ये हा नियम आता लागू झालाय. आता तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस तसेच बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ महाराष्ट्र या व्यतिरिक्त कोणत्याही प्रायव्हेट सरकारी बँकेमध्ये जरी असेल तर अचानक तुमच्या खात्यातून पैसे कापून घेतले जातील आणि जे तुम्हाला कधी परत मिळणार नाही. कारण की 5 असे कडक नियम आता लागू झाले आहेत की ज्यामुळे काहींना 1,000 रुपये दंड झालाय, तर काहींना 2,000, तर काहींना 5,000 रुपये, तर काहींना 25,000 रुपयाचा दंड लागलाय. होय, हे तुम्हाला खोटं वाटत असेल पण एका जिल्ह्यामध्ये जेव्हा सकाळी सकाळी बँकेमध्ये गर्दी झाली आणि तिथूनच ही बातमी पसरली. आता जर तुमचं बँक खातं असेल आणि बँक खात्यामध्ये 5,000 रुपयांच्या वरती पैसे ठेवलेले असतील तर ताबडतोब ही माहिती पहा. कारण की तुमचा हक्काचा पैसा आता तुम्हालाच काढता येणार नाही आणि आणखी तुम्हाला दंड देखील लागू शकतो. मग नेमकं काय हे नियम आहेत, कोणते 5 नियम लावले आहेत, अचानक लोकांचे पैसे कसे काय कापून घेतले जात आहे, अचानक बँकामध्ये कशी काय गर्दी झाली, तुमचं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं, तर त्यासाठी प्रत्येक नियमाची माहिती तुम्हाला आम्ही देत आहोत. पहा, 5 नियम आहेत. नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2, 3, 4 आणि 5 सगळी माहिती आपण जाणून घेतोय. आता पहा, पहिला नियम अशा लोकांसाठी की ज्यांनी खातं उघडून बरेच दिवस झाले आहे. हा नियम 60% लोकांना या नियमांचा प्रॉब्लेम होणार आहे. 70% लोकांचा प्रॉब्लेम तिसऱ्या नियमामुळे होईल. पण 5वा नियम असा आहे की ज्याच्यामध्ये 99% बँक खातेधारक अडकणार आहे. 99% लोक 5 नंबरच्या नियमांमुळे ज्यांना 50,000 रुपयापर्यंत दंड लागू शकतो. त्यामुळे कोणत्याही नियमाला हलक्यात घेऊ नका. सगळ्यात आधी टप्प्याटप्प्याने आपण सगळ्या नियमाची माहिती घेतोय आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तुमचं खातं वाचवण्यासाठी काय करायचं, तुमचा दंड कापू द्यायचा नसेल तर काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली जाणार. पहा, 99% याच्यामध्ये अडकणार आहेत. 99% लोक ज्याच्यामध्ये अडकणार, त्यामुळे आता प्रचंड गर्दी होणार. पहा, पहिला नियम अशा खातेधारकांसाठी आहे की ज्यांनी एकापेक्षा जास्त बँक उघडली आहे. पहा, पहिला नियम अतिशय महत्त्वाचा. उदाहरणार्थ, तुमचं खातं स्टेट बँकेत आहे, सोबत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलंय, तसेच HDFC मध्ये उघडलंय, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, विविध ठिकाणी 3-4 खाती उघडली आहेत. बरं, खातं उघडणं चुकीचं नाहीये, पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही हेच खाते मेंटेन करत नाही, त्यामध्ये तुम्ही किमान शिल्लक ठेवत नाही. म्हणजे बँकेचे स्वतःचे काही कमीत कमी बॅलन्सचे म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे नियम असतात. कुठे 500 रुपये कमीत कमी ठेवावे लागतात, कुठे 2,000 ठेवावे लागतात, कुठे 5,000 ठेवावे लागतात, तर काही शहरांमधल्या मोठ्या बँकेत 10,000 रुपये ठेवावे लागतात. आता तुम्ही जर वेगवेगळ्या 5 बँकेत खाते उघडले असतील आणि सगळ्यांची मिनिमम बॅलन्सची अट जर पाळली नाही तर प्रत्येक बँकेकडून तुम्हाला स्वतंत्रपणे दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड 10,000 रुपयापासून ते 25,000 ते 50,000 रुपयापर्यंत असू शकतो. आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हा झाला पहिला नियम. आता पहिल्या नियमामध्ये एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असतील तर त्यांच्यासाठी सूचना होती. आता तुम्ही म्हणाल कशाचं काय, आमचं एकच खातं आहे, तेच मेंटेन करायला जड झाले. पण लक्षात घ्या, आता दुसरा, तिसरा आणि चौथा आणि त्याचबरोबर 5 नंबरचा जो सगळ्यात भयानक नियम आहे, ज्यामुळेच एका बँकेत 5,000 रुपये कापून घ्यायला सुरुवात झाली, लोकांच्या मारामाऱ्या सुरू झाल्या. 90% लोकांचा जो नियम आहे तो 5व्या नियमामुळे मोठा दंड होणार. 2 बँक खाते असणाऱ्यांसाठी पहिला नियम आपण पाहिला, ज्यामध्ये एकाच मोबाईल नंबरला अनेक बँक खात्यासोबत तुम्ही खातं लिंक ठेवलं असेल तर मोठा धोका होण्याची शक्यता. त्यामुळे एक मोबाईल नंबर तुम्ही 2 पेक्षा अधिक खात्यांना जोडला असेल
तर मोबाईलच्या वापराने तुम्हाला अर्जंट मोठा दंड लागू शकतो. आता वळूयात दुसऱ्या नियमाकडे, ज्याने 60% लोकांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम झालाय. अनेकांनी काय केलंय, उत्साहात किंवा विविध कारणामुळे अनेक बँकात खाती उघडली, पण नंतर ती खाती वापरलीच नाही. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर सलग तुमच्या खात्यावर म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष एकही रुपयाचा व्यवहार झाला नसेल तर ते खातं इनॅक्टिव्ह घोषित केलं जातं. अशा खात्यामधील तुमच्या हक्काचे पैसे तर अडकताच, पण सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे सायबर गुन्हेगार अशा सोडून दिलेल्या आणि लॉग इन नसलेल्या खात्याचा शोध घेतात आणि त्याचा वापर बेकायदेशीर कामासाठी म्हणजेच म्यूल अकाउंट म्हणून करतात. फसवणुकीचा पैसा अशा खात्यांमध्ये वळवला जातो. जर तुमच्या नावावरच्या खात्यातून असा काही गैरप्रकार झाला तर कायदा आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. सरकार आता अशा प्रकरणामध्ये दंड तर लावेलच, पण तुम्हाला पोलीस कोठडी आणि जेलची वारी करावी लागू शकते. त्यामुळे अशी निरुपयोगी खाती एकतर तातडीनं बँकेत जाऊन बंद करा किंवा काही रक्कम जमा खर्च दाखवून ती सुरू करा. इथंच थांबू नका, कारण की तिसरा नियम 80% लोकांसाठी लागू होतोय, जो तुमच्या आधार कार्डची संदर्भात आहे. आज कोट्यावधी नागरिकांच्या खिशात बसलेले एक ओळखपत्र जे अक्षरशः काही वर्षापूर्वी आलं होतं, आता ज्याचं नाव आहे आधार कार्ड, आता जे आधार कार्डवर तुमचे बोटाचे ठसे, तुमच्या डोळ्याचे फोटोज, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यावर छापलेल्या असतात. आणि इथं एक मोठा धोका, बँकांनी आता KYCच्या संदर्भात एक कडक भूमिका घेतली आहे. रिझर्व्ह बँकेमुळे तुमचं ओळखपत्र आणि त्यावरची जर माहिती अद्ययावत नसेल तर क्षणाचाही विलंब न लावता तुमचं बँक खातं अचानक ठप्प केलं जाऊ शकतं. असा भयानक धक्का बसल्या तुमचा महिन्याचा पगार, हक्काचं सरकारी अनुदान आणि ऐन गरजेच्या वेळी करायचे ऑनलाईन व्यवहार एका क्षणात बंद होतील. म्हणून वेळ निसटण्यापूर्वी तात्काळ जवळच्या केंद्रावर धाव घ्या. आता हा जो नियम आहे, हा नियम ज्यांचा आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जुना आहे आणि त्या आधार कार्डवर कुठलेही अपडेशन केलेलं नाही, ना फोटो बदललाय, ना पत्ता बदललाय, ना काहीच बदललंय, तर अशा लोकांसाठी हा महत्त्वाचा नियम आहे. जर 10 वर्षापूर्वीचं आधार कार्ड असेल आणि त्याच्यात काहीच बदल केला नसेल तर ताबडतोब धावा, ई सेवा केंद्रात जा आणि तिथे महत्त्वाचे बदल करून घ्या. आतापर्यंत नियम ऐकून तुम्हाला कदाचित वाटलं असेल की या एकाही नियमाने आपला काही तोटा होणार नाही, पण तुमच्यासाठी आता नियम येतोय चौथा, जे फोन पे, गुगल पे वापरतात, आणि त्याही पेक्षा भयानक 5वा नियम. 5वा नियम जो असा आहे की 99% लोक त्याच्यात अडकणार. आणि एका बँकेमध्ये जी गर्दी झाली आहे, ज्याची बातमी व्हायरल झाली, ती याच नियमामुळे झाली. 4था नियम, आजकाल भाजीपालावाला चहाच्या टपरीपासून फोन पे, गुगल पे आहे. आता आपल्या नकळत आपण काय होतं, याच्यामुळे बँकेच्या गुप्त रडारवर असतो. आता खरी समस्या कुठे होती पहा, खात्यात अचानक मोठी रक्कम जमा होते आणि तुम्ही एका झटक्यात मोठी रक्कम बाहेर काढता. तर अशा वेळेस बँकेची जी यंत्रणा आहे तर तुमच्या खात्यावर स्वयंचालित हालचाल म्हणून पहारा ठेवू लागते. हा नियमाचा पाश इतका घट्ट आहे की एका आर्थिक वर्षात एका झटक्यात 10 लाखाहून अधिक व्यवहार जर तुम्ही केला फोन पे, गुगल पे वरून, तर तुमचा मोठा धोका होऊ शकतो आणि आयकर विभाग तुमच्यावर त्या ठिकाणी कारवाई करू शकतो. आता तुम्ही म्हणाल कशाचे काय, कुठले 10,000 रुपये नाही, 10 लाख रुपयाचा कुठे आमच्याकडून व्यवहार होणार आहे. तर आता पुढचा नियम हा 99% लोकांसाठी लागू पडतोय. 99% लोक ज्यांचं बँक खातं आहे, ज्यांचे व्यवहारही फारसे होत नाही, त्यांच्यासाठी हा नियम. आणि याच नियमामुळे खरं तर 5-5 हजार रुपये कापून घ्यायला सुरुवात झाली. 5वा नियम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मिनिमम बॅलन्सचा एक घातक सापळा. प्रत्येक बँकेच्या महिन्याअखेरीस उदाहरणार्थ ठराविक शिल्लक जर याच्यामध्ये ठेवण्याचा नियम असतो आणि तो जर आता नियम पाळला नाही तर तुमच्यावर मोठा दंड कापून घेतला जाईल. काही आता तुम्ही तुमच्या बँक खात्यात जाऊन तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट नसेल तर किंवा जनधन खातं नसेल तर तुमच्या बँक खात्यासाठी बँकेने नियम लावलेले आहेत. ते नियम आहेत मिनिमम बॅलन्सचे. आता मंथली ॲव्हरेज बॅलन्सचा एक नवा नियम आला आहे. प्रत्येक महिन्याला तुमचा तेवढा बॅलन्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तो जर नसेल तर बँक कधी 20 रुपये, कधी 50 रुपये, तर कधी 100 रुपये कापून घेते, आपल्याला कळत नाही. पण जेव्हा आपण स्टेटमेंट काढतो तेव्हा त्या गोष्टी कळतात. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात आजच जाऊन तपासणी करा की मिनिमम बॅलन्सचा नियम काय आहे आणि नियम न पाळला तर किती कट पैसे होतात, हे लक्षपूर्वक तुम्ही जाणून घ्या, जेणेकरून तुमचे त्याच्यामध्ये नुकसान होणार नाही. तर हीच माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं? तुमच्या बँक खात्याच्या बाबतीत कधी असे पैसे कट झाले होते का? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.